मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर, पाण्याची व्यवस्था करा. निवेदितांनी सांगितलं पुण्यात नाव चाललेलं आहे, माझा आवाज चाललेला आहे. पुणेकर ऑलरेडी काहीतरी उगाचच मानून चुकलेले आहेत, ते सत्य नाही आहे. मी माझ्या जन्मभूमीला माझी कर्मभूमी बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशामध्ये सर्व राज्य 4-4, 5-5 वेळा माझा प्रवास झाला. काही राज्यांमध्ये 10-10, 15-15 वेळा प्रवास झाला. आणि जिथे जिथे मी गेलो, लोकांनी मला असं सांगितलं, आप पुणे के हैं, पुणे बहुत अच्छा शहर है. मेरी तो पढ़ाई पुणे में हुई है. आणि इतकं भरभरून बोलतात पुण्याबद्दल कि मेरा सीना चौड़ा हो जाता था कि मैं पुणे का हूं. पण जेव्हा गेले 4 महिने पुण्यामध्ये मी तंबू ठोकून बसलेलो आहे, माझ्या असं लक्षात येते की पुण्यासाठी खूप काही करणं बाकी आहे. आणि पुण्याला एक आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देण्याचं काम आणि पुण्याला भारतातलीच नाही तर जगातली सर्वोत्कृष्ट सिटी, शहर, सुसहाय्य, विकसित आणि प्रेरणादायी असं बनवण्याचं काम, सर्वार्थाने बनवण्याचं काम हे आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं करण्यामध्ये मी तुम्हा सगळ्यांच्या बरोबर आहे. मला सुशीलजींना ऐकायचं आहे आणि तुम्हालाही सुशीलजींना ऐकायचं हे मला माहिती आहे, कारण ते तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल आहेत. समक्ष पहिल्यांदा इथे बहुतेक अनेक जण पाहत आहेत आणि मी तर वारंवार भेटणारच आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही आणि सुशीलजी यांच्यामध्ये मी फार बोलणार नाही. मी फक्त एवढेच मुद्दे काढलेले आहेत, कारण ते मोदींबद्दल आहेत. आणि अनेक वेळेला मला असं वाटतं की कदाचित आता मोदींनाही माहिती नसेल की त्यांनी या देशासाठी काय काय केलेलं आहे. मला असा मुद्दा बोलण्यासाठी आनंदाने, माझा मोठा भाऊ आहे तो, त्याला आम्ही आनंदा म्हणतो, तसं त्याचं नाव चिंतामणी विश्वनाथ देवधर आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे. आणि निवेदिता, एक गोष्ट सांगायची होती तू, की इथे जसे दादांसाठी लोक आलेले आहेत, माझ्यासाठी काही 4-5 लोक आलेले आहेत, सुशीलजींना ऐकण्यासाठी ते आलेले नाहीत. याचं कारण त्यांना माहिती नव्हतं सुशीलजी असणारे. भाऊ तोरसेकरांसाठी म्हणून लोक आले होते. आणि आनंद देवधरांचा सुद्धा खूप मोठा फॅन फॉलोईंग आहे फेसबुकवरती. आणि इथे किती पास द्यायचे अशी ज्यावेळेला आम्हा दोघांची चर्चा झाली तर त्यांनी सांगितलं 250 पास माझे असतील. म्हटलं मग सभागृहात जागा कुठे शिल्लक राहते. म्हणाल नाही, मिनिमम 250 तर आणि हे सगळे फेसबुक मित्र, सगळे फेसबुक मित्र आहेत. आणि मला कौतुक वाटतं आनंदाचं की तो दर एका निश्चित कालावधीनंतर पुण्यात येतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेसबुक मित्रांबरोबर नाश्ता करणं, गप्पा मारणं, आणि तेही आतुरतेने त्याच्या येण्याची वाट पाहत असतात. 2-2, 3-3 दिवस प्रवास करत असतो आणि हे अनेक वर्ष करतो आहे. त्याच्यामुळे आता त्याचा मला देखील फायदा होणार आहे. म्हणजे पुण्याला मोठं शहर बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांना जे काम करायचं त्याच्यामध्ये त्याचा फायदा होणार. तुम्ही हुशार आहात, सगळे पुणेकर आहात, तुम्ही लगेच दुसरीकडे तार घेऊन जाऊ नका. मोदींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद, खास गोष्टी लोकांना कळतात, खास खळगे कळतात. अच्छा, मोदींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद असं या विषयावर मला बोलायला सांगितलं. सगळ्यात पहिली गोष्ट, सांस्कृतिक राष्ट्रवाद हाच विषय 1 तासाच्या किमान व्याख्यानाचा आहे. कारण या देशामध्ये वेगवेगळे राष्ट्रवाद आणण्याचा प्रयत्न केला. साम्यवादी, समाजवादी, भांडवलशाही, आणि या सगळ्यांनी मिळून आपल्या कल्पना या देशावर थोपण्याचा प्रयत्न केला.
आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे पहिले असे केंद्रीय मंत्री आहेत की ज्यांनी मूल्यांसाठी राजीनामा दिला. श्यामाप्रसाद मुखर्जी हे पहिले मंत्री आहेत जे मंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला मूल्यांसाठी. आणि त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू जनसंघाबद्दल म्हणाले होते, आय विल क्रश जनसंघ, आय विल क्रश जनसंघ. श्यामाप्रसाद म्हणाले, आय विल क्रश दिस क्रशिंग मेंटॅलिटी. या दोन व्यक्तींची एकाचं महानपण आणि एकाचं लहानपण दाखवून देणार. आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्राची कल्पना स्पष्ट नसल्यामुळे किती गोंधळ झाले. पंडित नेहरू या देशामधल्या दोन समस्यांसाठी सगळ्यात मोठा जबाबदार व्यक्ती आहे. पहिला जम्मू काश्मीर आणि दुसरा नॉर्थ ईस्ट. हे दोन रिजन त्यांनी स्वतःकडे ठेवले, बाकी सगळे सरदार वल्लभभाई पटेलांना दिले. वल्लभभाई पटेलांनी अत्यंत कुशलतेने, लोहपुरुष होते, त्यांनी हे सगळे रिजन जे त्यांच्याकडे 500-550हून अधिक जितके राजे रजवाडे होते त्या सगळ्यांना त्यांनी भारतामध्ये संपूर्ण विलीनीकरण करून, जिथे सामदाम दंड भेद म्हणजे त्रिपुरामध्ये रजाकार घुसले होते आणि त्यांनी असं क्लेम केलं की त्रिपुरा जो आहे तो मुस्लिम बहुल आहे आणि त्याच्यामुळे तो पूर्व पाकिस्तानचा झाला पाहिजे. त्रिपुराचे राजे 15 दिवस आधी त्यांचं निधन झालं होतं 15 ऑगस्टच्या. त्यांची पत्नी कांचनप्रभा देवी या शिलाँगमध्ये होत्या. शिलाँगमध्ये त्यांचा राजवाडा, प्रॉपर्टी खूप आहे. तर त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांना फोन केला आणि सांगितलं की त्रिपुरा मुस्लिम बहुल नाही आहे, त्रिपुरा हा भारतात राहायला पाहिजे. आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी हवाई मार्गाने सेना उतरवली आगरताळ्यामध्ये आणि आगरताळ्यामध्ये सेनेने जाऊन रजाकारांना धक्के मारून गोळ्या घालून बाहेर काढलं आणि त्रिपुरा भारतामध्ये पूर्णपणे विलीन झाला. काहीही कारण नसताना चितगोंग हिल ट्रॅक्स जो चकमा बहुल होता, हिंदू बहुल होता, बुद्धिस्ट आहेत चकमा, तो रिजन पूर्व पाकिस्तानात निघून गेला नेहरूंच्या अदूरदृष्टीतेमुळे. आणि जो हिंदू बहुल होता, लाखो चकमा काय झाले इतिहासात कोणालाही माहीत नाही. मारून टाकले, त्यांना कत्लेआम झाला आणि मोठ्या प्रमाणावर चकमा तिकडनं बाहेर पडले. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये आणि मिझोराममध्ये ते जाऊन सेटल झाले. अजूनही त्यांच्या समस्या कायम आहेत. जबाबदार कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू आहे. देश म्हणून जो एक ईशान्य भारताकडे बघायचा दृष्टिकोन पाहिजे होता तो त्यांच्याकडे नव्हता. आणि ज्या वेळेला चीननी हल्ला केला भारतावर त्यावेळेला हे कबूतर उडवत होते, हिंदी चिनी भाई भाई, 25 कबूतर, दुसऱ्या दिवशी 50 कबूतर. आणि तिकडे लालभाईंनी हल्ला केलेला होता, तावांग जिंकलेलं होतं, बोमडिलापर्यंत पोचले होते. काही टँकर्स दिसायला लागले तेजपूरकडे. आसामच्या जनतेने फोन करून सांगितलं की चीनचा परचक्र आलाय. 20 ऑक्टोबर 1962चं त्यांचं भाषण गुगलवर अवेलेबल असेल. माय हार्ट गोज आउट टू द पीपल ऑफ आसाम. माझं हृदय तुमच्याबरोबर आहे, माझी सहानुभूती तुमच्याबरोबर आहे. त्यांच्याबरोबर असलेले देशद्रोही कृष्ण मेनन जे कम्युनिस्ट होते, देशाचे संरक्षण मंत्री होते, त्यांनी तर ऑर्डिनन्स फॅक्टऱ्यांमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीच बंद करून टाकली होती की आम्हाला कोणाशी लढायचं नाही, मग आमच्याशी कोण लढणार, मग शस्त्रांची काय गरज आहे. आणि ज्यांना माहीत नाही त्यांना शॉक बसेल की ऑर्डिनन्स फॅक्टऱ्यांमध्ये देशाच्या कॉफीचे, डिकॉक्शन कॉफीचे फिल्टर्स बनवायला सुरुवात केली होती भारतात. आणि अशा परिस्थितीमध्ये ईशान्य भारतावर झालेल्या जखमा, जम्मू काश्मीरवर झालेल्या जखमा आणि देशामध्ये असंख्य ठिकाणी रिलिजियस कन्व्हर्जनचं जर सांगायचं तर इंग्रजांनी त्यांच्याबरोबर प्रोटेस्टंट चर्च आणला होता आणि बॅप्टिस्ट आणले होते, पण कॅथोलिक येऊ दिले नाहीत कारण स्वतः ब्रिटिशर्स कॅथोलिकांच्या विरोधात होते.
इंग्रज जायला लागले तर कॅथोलिक हे प्रोटेस्टंटही जायला लागले. पंडित नेहरूंनी त्यांना सांगितलं, वाय यू आर गोईंग, यू आर गिव्हिंग ह्युमन सर्व्हिस टू अवर पीपल, यू स्टे बॅक, आय विल हेल्प यू, आय विल सपोर्ट यू. म्हणून जायला निघालेल्या चर्चला पंडित नेहरूंनी थांबवलं या देशामध्ये, आणि तुम्ही चांगलं कार्य करताय, तुम्ही चांगलं काम करा. आणि जो कॅथोलिक चर्च ज्याला यायला त्रास होता भारतामध्ये, विरोध खूप होता प्रोटेस्टंट्सचा, तो कॅथोलिक चर्च सुद्धा आला, कारण नेहरूंना दोन्ही सारखेच होते. आणि अहिरावण महिरावण दोन्ही थैमान घालायला लागले. आणि जो नॉर्थ ईस्ट 10% सुद्धा नीट ख्रिश्चन झालेला नव्हता, तो पाहता पाहता जवळजवळ 50%, म्हणजे सगळा नॉर्थ ईस्ट बघितला तर जवळजवळ 50% ख्रिश्चन झाला. जबाबदार पंडित नेहरू, कारण त्यांचं शिक्षण लहानपणापासून जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. आणि मग जेव्हा भारत स्वतंत्र झाला, सरदार वल्लभभाई पटेलांनी सांगितलं, सोमनाथाच्या ठिकाणी मस्जिद उभी केलेली आहे. बुलडोजर लावून साफ केला सोमनाथाची सगळी मशिदी, थडगी, आणखीन दर्गे जे काही त्या साईटवर होते. सरदार वल्लभभाई पटेलांनी तिथे भव्य मंदिर निर्माण केलं आणि पंतप्रधानांना बोलवलं की तुम्ही उद्घाटनाला या. पंडित नेहरूंनी नकार दिला, मी येणार नाही, हेच जॉनी जॉनी यस पप्पा. आणि जर सोनिया आणि राहुल यांनी याला जर नकार दिला असेल तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. खानदानी प्रॉब्लेम आहे तो त्यांचा. नेहरूंनी नकार दिला होता सोमनाथाला यायला, पण या देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाले की मी येतो. आणि देशाचे राष्ट्रपती आणि गृहमंत्री यांनी सोमनाथाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम केला होता. आणि म्हणून अडवाणीजींनी रथयात्रा काढली होती सोमनाथ से अयोध्या. कारण जर सोमनाथ होऊ शकतं तर अयोध्या का नाही, हा प्रश्न ते जाऊन विचारत होते आणि जनजागृती करत होते. राम मंदिराचं एवढं मोठं आंदोलन झालंय. या आंदोलनाचे 3 चेहरे होते. राजकीय चेहरा लालकृष्ण अडवाणी, सगळ्यांनाच माहिती असतो कारण राजकारणी हे ऐरणीवर असतात, मीडियाच्या आणि एकूणच लाईमलाईटमध्ये असतात. पण या आंदोलनाचं खऱ्या अर्थाने जर नेतृत्व कोणी केलं सर ते श्रद्धेय अशोकजी सिंघलांनी केलं होतं. 30 ऑक्टोबरला कार सेवा करताना त्यांचं रक्त सांडलेलं आहे अयोध्येच्या भूमीवरती. त्यांच्यावर पहिली लाठी त्यांच्या डोक्यावर पडली, डोकं फुटलं, सगळा कुडता रक्तानी लाल झाला. आणि त्यातनं कारसेवकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि ते गुंबजावर चढले आणि त्यांनी झेंडा लावला. आणि तिसरा चेहरा जो संघाचा, स्वयंसेवक संघाचा प्रचारक, कधीही पुढे येत नाही, पडद्याच्या पाठीमागे बसूनच सगळं करतो आणि आपल्या नावासाठी न हपापलेले असे जे संघाचे ज्येष्ठ अधिकारी होते त्यांच्यापैकी माननीय मोरोपंत पिंगळे हे या सगळ्या राम जन्मभूमी आंदोलनाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक या आंदोलनामध्ये सक्रिय होतील यासाठी सगळं काम त्यांनी केलेलं आहे आणि नीतीपासनं सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. तर भारत हा ज्या वेळेला जनसंघ स्थापन झाला त्यावेळेला सगळ्यांनी प्रश्न विचारले की तुमच्या पॉलिटिकल आयडिओलॉजी काय आहे, नुसतं हिंदुत्व हिंदुत्व बोलून चालणार नाही. त्यावेळेला पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी विजयवाडामध्ये एका ठिकाणी बसून त्यांनी जितकी भाषणं केलेली होती, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि अंत्योदय या सगळ्यांचं कलेक्शन एकत्र केलं आणि एकात्म मानव दर्शन त्यांनी दिलं या भारताला. सगळीजण वाद म्हणत होते, हा निर्विवाद आहे म्हणून त्याला त्यांनी दर्शन नाव दिलं. एकात्म मानव दर्शन, जे आजही भारतीय जनता पार्टीची पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे. अंत्योदय म्हणजे सगळ्यात जास्त उपेक्षित व्यक्तीकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं, प्रत्येक उपेक्षित व्यक्तीकडे सरकारच्या सगळ्या योजना घेऊन जायचा, हा अंत्योदय आहे. आणि मग तुम्ही मनमोहन सिंगांची आठवण करा, ते काय म्हणाले होते, देशाच्या सर्व रिसोर्सेसवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे, विसरू नका. डोंट फॉरगेट अँड डोंट फॉरगिव्ह. दादांनी सांगितलं ना, प्रचंड बहुमताने आले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. जे जे हिंदू ते ते तुच्छ,
या एका सिंपल सूत्रांनी काँग्रेसनी आणि त्या परिवारांनी 60-65 वर्ष या देशाला अक्षरशः लुटलेलं आहे. त्यांनी भोगवस्तू मानली, त्यांनी खुर्चीचा उपभोग केला आणि पहिल्यांदा उपयोग करणारा व्यक्ती अटल बिहारी वाजपेयी होते आणि त्याच्यानंतर उपयोगाची पराकाष्ठा करणारे व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. आणि नरेंद्र मोदी असे एक विलक्षण बुद्धिमान नेतृत्व आहे की त्यांना माहिती आहे हिंदुत्व हा शब्द न वापरता हिंदुत्वाची सगळी कामं करता येतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही केलेलं आहे या देशामध्ये ते सांस्कृतिक राष्ट्रवादाला धरून केलेलं आहे. म्हणजे या देशाची व्याख्या काय? आम्हाला कम्युनिस्ट सांगतात की हा देश कधी एक नव्हता, आजही सांगतात. आजही बाबरीची आठवण काढणारे या FTII मध्ये हिरवे साप बसलेले आहेत. हिरवे साप म्हणजे कोण? कम्युनिस्ट. आणि हे हिरवे साप त्यांना कोणी म्हटलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कम्युनिस्टांची व्याख्या केली आहे, हिरव्या गवतातला हिरवा साप म्हणजे कम्युनिस्ट आहेत म्हणून. आणि ते कम्युनिस्टच आंबेडकरांना हायजॅक करून घेऊन जातात, ते भगतसिंगांना हायजॅक करून घेऊन जातात, ॲज इफ हे सगळे कम्युनिस्ट होते. पण आपल्या देशामध्ये भारताची व्याख्या तर विष्णू पुराणापासून केलेली आहे. उत्तरम यत समुद्रस्य हिमाद्रीश्चैव दक्षिणम वर्षम तत् भारतम नाम भारती यत्र संतती. म्हणजे हिमालयापासून ते समुद्रापर्यंत हा सगळा भारत आहे. मग तो जम्मू काश्मीर आमच्याकडे नव्हता 370 मुळे. बघा राजकारणी जे असतात ना, काँग्रेस किंवा अशा प्रकारचे, हे असे सगळ्यात मोठे जे विषय ते अगदी शेवटी इलेक्शनच्या आधी घेतात. मोदींनी ठरवलं असतं तर आत्ता 370 या शेवटच्या अधिवेशनात घातलं असतं आणि पुढची निवडणूक अशीच जिंकली असते. त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी इलेक्शन बघून निर्णय नाही घेतलेले. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा 370 खारिज केलं ज्यावेळेला दुसऱ्यांदा त्यांचं सरकार आलं. आणि श्यामाप्रसादांचं स्वप्न त्यांनी तिथे साकार केलं. एक देश में दो विधान दो निशान दो प्रधान नहीं चलेंगे. प्रधान तर श्यामाप्रसादजींच्या मृत्यूनंतरच बंद झालं होतं बोलणं, वजीर आझम म्हणणं. पण दो निशान और दो विधान बाकी थे. कारण जोपर्यंत जम्मू काश्मीरच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांच्या विधानसभेत देशाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पारित झालेला कायदा तिकडे पारित होत नाही तोपर्यंत तिकडे त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आणि म्हणून दो विधान बाकी थे, दो निशान बाकी थे, कारण तिरंगा लागत नव्हता. मोदींनी 370 खारिज केल्यानंतर तिरंगा लागायला लागला. नुसता तिरंगाच नाही लागायला लागला, मोदींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद पाहिजे. तर आज जम्मू काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची योजना झाली, एकतर चालू झालेलं आहे आणि पुण्यामधनं जाऊनच लोकांनी लावलाय. 495 वर्षांपूर्वी अपमानित करून रामाला बाहेर काढलं होतं, अपमानित करून काढलं होतं. अटलजींना ज्यावेळेला वारंवार प्रश्न विचारला 6 डिसेंबर 6 डिसेंबर, अटलजींनी स्पष्ट सांगितलं 6 डिसेंबर को जो कुछ भी हुआ वो राष्ट्रीय भावना का प्रकटीकरण था. किती स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे. ढाचा जो पडला त्याला अटलजींनी सांगितलंय की ते आमच्या नॅशनल स्पिरिट, आमचं जे नॅशनल सेंटिमेंट आहे ते तिथे बाहेर पडलं होतं. हा धर्माचा आणखीन देवाचा प्रश्न नव्हता, हा देशाचा प्रश्न होता. मंदिर वही बनाएंगे. लोकांनी विचारलं इकडे तिकडे का नाही, तर बाबरांनी मशीद तिथे का बनवली, इकडे तिकडे का नाही. त्याला अपमानित करायचं होतं, त्याला दाखवायचं होतं की तुमचा हा देव आहे ना, आता तो तुम्हाला वाचवू शकत नाही. अब आप हमारे ज्योती से हो, अब हमारी सल्तनत है. आणि म्हणून त्यांनी मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद बांधली. म्हणून मंदिर वही बनाएंगेचा नारा होता. ढाचा पडला असला तरी मंदिर बनलं नसतं जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यायालयाला सांगितलं नसतं की फास्ट ट्रॅक कोर्ट चालवा आणि तातडीने रिझल्ट आला पाहिजे. काहीही द्या पण आम्हाला रिझल्ट पाहिजे. काँग्रेसने इथपर्यंत देशद्रोह केला होता
की 2019च्या निवडणुकांपूर्वी कपिल सिब्बलनी कोर्टाला सांगितलं, सुप्रीम कोर्टाला, की तुम्ही निकाल येऊ देऊ नका, निकाल आला तर मोदी जिंकेल. निकाल नाही दिला सुप्रीम कोर्टाने, मोदींना काही फरक नाही पडला, 303 नेते निवडून आले. पण नंतर निकाल आला. निकाल आल्यावरती राम मंदिर बनलेलं आहे. आणि 22 तारखेला आपण बघितलं सगळ्या देशामध्ये. मी तुम्हाला एक आठवण सांगतो, मी मेघालयात प्रचारक असताना असंख्य कामं त्यावेळेला केलेली आहेत. त्याच्यातलं एक काम म्हणजे 6,500 ख्रिश्चन हे स्वेच्छेने स्वधर्मामध्ये परत आले. तर त्याच्यातला एक 25 कॅथोलिकांचा परिवार जो परत आला होता, त्या एका वृद्ध महिलेचा मला फोन आला 18 तारखेला वगैरे. खासीमध्ये म्हणाली, बाबू सुनील, नी क्वा बांधलेच्या अयोध्या, क्वा बांधपे राम. आमची इच्छा आहे अयोध्येला जाण्याची, आम्हाला राम मंदिर बघण्याची इच्छा आहे. हे परिवर्तन आहे. मेघालयासारख्या राज्यामध्ये रामाबद्दल माहिती नसताना आज तिकडे रामाचं सेंटिमेंट झालेलं आहे. मी खूप बोलणार नाही, कारण संपूर्ण देशामध्ये कशा पद्धतीने 22 जानेवारी सेलिब्रेट झालाय. मी आंध्रचा सहप्रभारी होतो. आंध्रच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये राम मंदिर, जिथे भाजपचं वोटिंग नाही आहे, तमिळनाडू, आंध्र प्रचंड सेलिब्रेशन झालेत. 22 तारखेला राष्ट्रीय भावनेचं प्रकटीकरण झालंय. मोदींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. मोदींमुळे आपल्याला राम मंदिर मिळालं हे आपण विसरलं नाही पाहिजे. मोदींमुळे 370 गेलं आपण विसरलं नाही पाहिजे. मोदींमुळे CAA आलं आणि ते CAAचं नोटिफिकेशन निघेल, सगळ्या गोष्टी होतील. पण त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अब की बार 400 पार होना चाहिए. सहमत आहे? आम्हाला खूप अभिमान आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांबद्दल. त्यांनी सर्व पडलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले होते. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने देशातल्या तीर्थक्षेत्रांचे जर जीर्णोद्धार कोणी केले असतील तर ते नरेंद्र मोदींनी केलेले आहे. त्यांनी शंकराचार्यांचं मंदिर केदारनाथमध्ये प्रचंड पुरामध्ये वाहून गेलं होतं. भव्य मंदिर उभं केलंय शंकराचार्यांचं. जीर्णोद्धार त्यांनी केदारनाथाचा केलाय. वाराणसी तर काय बाबा, जाऊन कधीतरी, अशक्य कोटीतली गोष्ट आहे की ते सगळे जी अतिक्रमण इथे पुण्यामध्ये कठीण आहे, उत्तर प्रदेशात तर कर्म कठीण काम, पण ते योगी बाबा बुलडोझरवाले आहेत. त्याच्यामुळे तिथे साम दाम दंडभेद संपूर्ण स्वच्छता करून काय दिव्य कॉरिडॉर झालाय. म्हणजे गंगा मैया का पाणी उठाव और जाकर शिवजी का अभिषेक करो. अप्रतिम, जायलाच पाहिजे आणि बघायलाच पाहिजे काय ते बनवलंय त्यांनी. उज्जैनचा कॉरिडॉर बनवलाय. करतारपूर कॉरिडॉर जो आहे पाकिस्तानामध्ये, तिथे आमच्या शीख बांधवांना जाण्याची पूर्णपणे मुभा मिळाली, मोदींनी करून दिलं. अशा असंख्य मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केलाय. कोविडमध्ये जे मोदींनी दाखवलेलं आहे ते देखील एक सांस्कृतिक राष्ट्रवादाचं, वसुधैव कुटुंबकमची त्यांनी नारा दिला G20 मध्ये. हे वसुधैव कुटुंबकम हा नारा नाहीये. भारतामध्ये पहिल्यांदाही अनेक पॅन्डेमिक्स येऊन गेले, पण अर्लिएस्ट जर कुठली वॅक्सिन, लस जर पोचली असेल तर ती 20 वर्षांनंतर पोचली, कारण भारताने कधी स्वतःची लस बनवली नाही. आणि उशिरात उशिरा पोचलेली लस ही 35 वर्षांनंतर आली. कोविड नंतर जगाला वाटलं आता भारत संपला, ते काय करणार आहेत, आमच्यावरतीच डिपेंडेंट राहतात. मोदींनी भारताची लस बनवली, वॅक्सिन बनवले, सगळ्यात मोठी गोष्ट एनकरेज केलं. निर्माण करण्यासाठी त्यांना आधी फंड्स देऊन ते वॅक्सिन बनवलं. आणि भारत हा एकमात्र देश प्रॉबेबली जगामध्ये आहे की ज्यांनी 225 कोटी वॅक्सिन हे फुकट दिलेले आहेत. एकालाही पैसा नाही द्यावा लागला. जे म्हणत होते की हे भाजपचं वॅक्सिन आहे, कोणी म्हणत होते हे वॅक्सिन लावलं तर इम्पॉर्टंट होतील, कोणी म्हणतं मी हे लावणार नाही, सगळ्यांनी लपून छपून वॅक्सिन लावून घेतलं आणि कोणी पैसे दिले नाहीत. अंबानी अडाणींनाही पैसे नाही द्यावे लागले. फुकट म्हणजे फुकट प्रत्येकाला. हे वसुधैव कुटुंबकम नाही आहे. या जगामध्ये असे 100 देश होते की जे तबाह झाले होते, आधीच गरीब होते. त्यांनी सांगितलं मोदीजींना हमें बचाइए.
वॅक्सिन मैत्रीच्या माध्यमातून या 100 देशांना, गरीब छोट्या छोट्या देशांना भारताने फुकट वॅक्सिन दिलंय, फुकट वॅक्सिन दिलंय. तो पापा गुएना देशाचा पंतप्रधान पाया पडताना बघितलं ना तुम्ही, तो सोशल मीडिया इव्हेंट नव्हता. असे अनेक देश आहेत, असे अनेक देशांचे नागरिक आहेत ज्यांची इच्छा आहे की पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत. याचं कारण आहे, त्यांना माहिती आहे की पुन्हा असं कुठलंही संकट आलं तर आम्हाला त्या संकटातनं फक्त भारत वाचवेल, आणि भारत तेव्हा वाचवेल ज्यावेळेला भारताचा नेता नरेंद्र मोदी असेल. म्हणून ते प्रार्थना करतायत की पुन्हा मोदी आले पाहिजेत, आणि ते वसुधैव कुटुंबकममुळे आलेलं आहे. अयम निजा परो वेती धारणाम लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. संस्कृतचा वापर बघा मोदींच्या भाषणांमध्ये, मन की बात मध्ये, सगळ्या ठिकाणी कुठला ना कुठला तरी एक श्लोक टाकायचा. डेड लँग्वेज म्हणून कम्युनिस्टांनी जी संस्कृत भाषा संपवून टाकली होती, ती आता तुम्ही पाहता कसे सोनियाचे दिवस संस्कृतला येत जातील. आणि प्रॉबेबली आय एम द ओनली पॉलिटिशियन हु ट्वीट्स इन संस्कृत डेली. टाळा नाही, फॉलो करा आणि रिट्वीट करा, आणि तुम्ही संस्कृतमध्ये ट्वीट करायला सुरुवात करा. किती जण तयार आहेत बोला, हात वर करा. येस, आय एक्सपेक्ट दिस कॅन हॅपन ओनली इन पुणे. सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे हा. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, न्यू एज्युकेशन पॉलिसी येते. 10 वर्षांनंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आम्ही आमच्या महापुरुषांच्या बद्दल ज्या माहितीच नव्हत्या त्या सगळ्या माहिती आम्हाला मिळायला लागल्या. आमच्या सणावारांबद्दल, आमच्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल संपूर्ण परिवर्तन NEPनी येणार आहे. मोदींनी अंदमान निकोबारच्या बेटांना परमवीर चक्रधारी लोकांची नावं दिली. माहिती असेल नसेल मला माहित नाही. नेव्हीवरती जो अजूनही इंग्रजांचं चिन्ह नेव्हीच्या फ्लॅगवर होतं ते नरेंद्र मोदींनी बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचं चिन्ह नेव्हीवरती दिलंय. सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. आपल्याला पद्मचे पुरस्कार परवाच आले. जो खरं काम करतो, देशासाठी काम करतो, त्यांना पद्म मिळायला सुरुवात झाली मोदी आल्यानंतर. आधी आमच्याकडेही प्रोफाईल्स यायचे, आम्हालाही सांगायचे आपको कितना चाहिए हम देते, आणि या देशामध्ये घेणारे लोक होते पद्मसाठी. पैसे घ्यायचे, पैसे पोचवायचे, पद्म मिळवायचं आणि पद्म द्यायचं. किमान 50% पद्म अशी गेलेत. सगळीच अशी नाही मी म्हणणार, पण किमान 50% पद्म विकली गेलेली आहेत या देशात. आता असं होतं की कुठली तरी एक महिला असते एखाद्या जंगलात राहणारी, तिच्या नॉन स्मार्टफोनवर एखादा कॉल येतो, ती म्हणते देख बेटा कौन सा कॉल है, किसका कॉल है, मुझे समझ में नहीं आ रहा है. बेटा ऐकतो, माँ तुमको पद्मश्री मिल गया है. ये क्या होता है बेटा, ये क्या होता है. मग तो मुलगा सांगतो पद्मश्री केवढा मोठा पुरस्कार आहे. ती माँ म्हणते ऐसा मैंने क्या किया कि मुझे ये पुरस्कार मिल रहा है. म्हणजे जेन्युइन काम करणारे, पुरस्कारासाठी काम न करणारे, लोकांकडे प्रोफाईल न फिरवणाऱ्या लोकांना माहितीही नसताना, अप्लाय देखील केलेलं नसताना पद्मश्री घरात पोचायला लागली. सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे, सांस्कृतिक निर्णय आहे. नॉर्थ ईस्ट तुम्ही पण चुकून 7 सिस्टर्स म्हणता. मोदींनी टर्मिनॉलॉजी कशा बदलल्या बघा. 7 सिस्टर्स ही बायबलमध्ये एक गोष्ट आहे की त्या 7 भगिनी होत्या ज्यांना एका जुलमी राजांनी बंद करून ठेवलं होतं. तो त्यांच्यावर अत्याचार करत होता. एक राजकुमार आला, त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं, त्या राजाला ठार केलं आणि त्या 7 बहिणी स्वतंत्र झाल्या. ही बायबलची गोष्ट. आणि याचा रेफरन्स नॉर्थ ईस्टला 7 सिस्टर्स म्हणण्यामध्ये असा होता की ही जी 7 राज्य आहेत, या 7 भगिनी, तर जुलमी राजा म्हणजे भारत, ज्यांनी जबरदस्ती त्या 7 राज्यांना आपल्याकडे ठेवलेलं आहे. आणि हे जे दूत आहेत, पांढरा झगा घालून फिरणारे, हे ते राजकुमार आहेत जे त्यांची मुक्ती भारतापासून करणार आहेत. आपल्याला माहित नाही ना, आपण स्लो पॉयझनिंगचे शिकार आहोत सगळे. अटलजींनी पहिल्यांदा त्या 7चं 8 केलं, सिक्कीमला जोडलं, आणि नरेंद्र मोदींनी त्याचं वर्णन अष्टलक्ष्मी म्हणून केलं.
मिलेट्स 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 बोलायला सुरुवात केली, त्याला नाव श्री अन्न दिलं. कितीतरी योजना तुम्ही बघा, कशी विशुद्ध भारतीय संस्कृत टर्म्स आणि एकदम समर्पक अशी त्यांनी नावं दिलेली आहे. मोदी स्वतः उपवास करतात, तुम्ही पाहिलं अयोध्येच्या आधी 11 दिवस उपवास, पण दर वर्षाला 2 नवरात्र ते लिंबू पाणी पितात, नारळ पाणी लिंबू पाणी जे काय असेल. 9 दिवस. पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेला बराक हुसेन ओबामानी व्हाईट हाऊसवर रात्री जेवायला बोलवलं, त्यावेळेला ते सगळं मस्त व्यंजनं बनवून ठेवलेली होती आणि त्यांना सांगितलं की चला जेवूया. मोदी म्हणाले नाही, मेरा तो उपवास है, दुर्गा मैया. मे बी ओबामानी विचार व्हॉट इज दुर्गा मैया, तर तुझ्या अनुवादकाला विचारतो, सांगेल काय दुर्गा मैया आहे. आणि हे गरम पाणी पीत बसले, तर मेहमान अगर गरम पाणी पी रहा है तो यजमान क्या खाना खाएगा, ते पण गरम पाणी पीत बसले. आणि शेवटी जायला निघाले. आतापर्यंत भारताच्या प्रत्येक पंतप्रधानांनी ताजमहल भेट दिला होता, नरेंद्र मोदींनी त्यांच्या हातामध्ये भगवद्गीता ठेवली. आणि आज मी तुम्हाला सांगतो, याच्या पुढे भारतामध्ये आलेल्या विदेशी पाहुण्यांना आणि भारतातनं बाहेर जाणारे मिनिस्टर, विदेशी राजे रजवाडे आणि प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर्सना भेट वस्तू म्हणून ताजमहल नाही, अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती देतील. बोला श्रीराम. मोदी ज्यावेळेला जायला निघाले, बराक हुसेन ओबामाने नमस्ते म्हटलं आणि गेल्यावर कदाचित म्हणाले असतील, सच कहते हैं इंडिया वाले, ये आदमी न खुद कुछ खाता है न दूसरे को खाने देता है. आपल्याला हे तर माहिती आहे, आखाती देशांमध्ये जिथे हनुमान चालीसा घेतले तर जेलमध्ये टाकायचे, तिथे मंदिरं उभी राहिली. पण एक गोष्ट जी तुम्हाला माहिती नाहीये, गरीब हिंदूंना खूप मोठा त्रास व्हायचा जर एखादा माणूस तिकडे वारला. कारण तिथे स्मशानभूमी नव्हती, तिथे क्रिमेशनला परवानगी नव्हती आणि त्याच्यामुळे डेड बॉडी भारतात पाठवण्यासाठी जो खर्च व्हायचा त्या गरीब लेबरर हिंदूंसाठी तो खूप मोठा असायचा. नरेंद्र मोदींनी नुसते मंदिरं बांधलेली नाही आहेत, या सर्व देशांमध्ये गरीब हिंदू मजदूरांसाठी त्यांनी क्रिमेटोरियम्स निर्माण केलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परिणाम किती मोठे आहेत आपल्याला माहिती नाही. स्वदेशी, स्वभूषा, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वाभिमान, वंदे भारत ट्रेन, आंतरराष्ट्रीय योगा दिवस, लिस्ट नेव्हर एंडिंग आहे. आता मी थोडी क्षमा मागतो आणि सुशीलजींना आता मी थांबतो, पण आपण त्यांचं संपूर्ण भाषण ऐकून आणि मग जनगण मन म्हणूनच आपण जायचं आहे. पण जाण्यापूर्वी एकदा आपण जरा मातृभूमीची जय जयकार करूया. बोला भारत माता की. हो, थोडा दम नाही, पुण्याचा दम दाखवा जरा मला. एरवी जो आपण दाखवतो ना तो दाखवा. बोला भारत माता की.